श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 19. थांब शकुंतले, मला आणखी भोज्यपेय काहीही नको. मला जर हवे असेल तर ते तुलाच देता येईल असे आहे. तुला मी मनाने आपली म्हटली आहे. आपण दोघे विवाहबद्ध होऊया. तू माझा स्वीकार करशील ना? क्षत्रियांनी परस्परांच्या संमतीने गंधर्व विवाह करणे धर्माला धरून आहे. कारण धर्माने प्रत्येक वर्णासाठी ठराविक विधीने विवाहाची मर्यादा घालून दिलेली आहे. मी तुझ्यावर एवढा मुग्ध झालो आहे. पण राजन, कण्व बाबा येऊन ते काय सांगतील त्याप्रमाणे आपण वागावे असे मला वाटते. माझ्यासारख्या आश्रमवासिनीची आपण्यासारख्या सम्राटाने अभिलाषा धरावी यात माझा गौरवच आहे. पण मला कण्व ऋषींच्या संमतीविना ही गोष्ट होऊ नये असे वाटते. शकुंतला संभ्रांत मनाने म्हणाली. त्यावेळी राजाने युक्तिवाद व धर्मशास्त्र यातील आधार देऊन गांधर्व विवाहाची युक्तता तिला पटवून दिली. राजा दुष्यंत हा शकुंतलेलाही मनापासून आवडत होता. कण्व ऋषींची वाट न पाहता राजाने तिच्याशी गांधर्व विधीने विवाह केला. दृष्टी भेटीतच प्रेम जागृत झालेल्या त्या दोघांचे तिथे मिलन झाले. आश्रमात राजसत्तेला एका सुंदर कन्येच्या लोभस सौंदर्याचा मोह पडला होता. शकुंतलेने त्या प्रीतीच्या उत्कट समयी राजाच्या पौरुष्याला व सौंदर्याला, त्याच्या मोहक मधुर भाषणाला व त्याच्या धर्मशीलतेला आपल्या सर्वस्वाचे अर्पण केले. आश्रमाभोवतीची सारी सृष्टी त्यावेळी रोमांचित झाली होती. शकुंतलेच्या जीवनाचे त्या दिव्य मुहूर्तावर सार्थक झाले होते हे कळूनच की काय मंद वायूच्या झुळका हलक्या आवाजात वृक्षवल्लरींना सांगत होत्या, हळू बोला, तुमच्या प्रिय सखीची प्रेमसमाधी भंग होईल. शकुंतलेने राजाला एक अट मात्र घातली होती. राजन, माझे मीच दान करते, पण मला जो पुत्र होईल तो युवराज व पुढे राजा व्हावा. राजाने ती अट मान्य केली होती. मी तुझ्या मुलालाच युवराज करील. मी सत्य बोलतो, मी तुला आपल्या नगरीत घेऊन जाईल. आणि जेव्हा त्यांचे मिलन झाले तेव्हा तो पुनश्च म्हणाला, हे सुंदरी, तू चिंता करू नको. तुला मान सन्मानाने माझ्या नगरीत नेण्यासाठी मी चतुरंग सेना पाठवतो. आपण काय वचन देत आहोत आणि त्याचा काय परिणाम होईल? कण्व मुनी काय म्हणतील ते मला शाप तर देणार नाहीत ना? असे विचार करीतच शकुंतलेचा निरोप घेऊन राजा कण्वांची वाट न पाहता निघून गेला. तो दूर गेला त्या वाटेकडे कितीतरी वेळ शकुंतला पाहतच बसली. आपण मोहाला बळी पडून काय केले हे असे कसे झाले? हा राजा अंगठी देऊन गेला आहे. बोटातील अंगठी व तिच्यावरील राजमुद्रा ती थोडा वेळ निरखून पाहत राहिली. छे, आता बाबांना काय सांगू? ते काय म्हणतील? असे नाना तऱ्हेचे विचार व नाना शंका तिच्या मनाला भेडसावू लागल्या. शकुंतले, शकुंतले, कण्व मुनींची हाक दुरूनच कानी पडली. तरी ती हरिनाक्षी तशीच बसून राहिली. ती सामोरी येईना हे पाहताच कण्व ऋषींनी पटकन मन स्थिर करून लगतच्या भूतकाळातील दृश्य दिव्य दृष्टीच्या साह्याने पाहिली व त्यांना झालेला सगळा प्रकार कळून चुकला. मुली, मला माहीत आहे, तू निश्चिंत राहा बरे. अगं, जे काही झालं ना त्यात तुझी काही चूक नाही. मला ते मान्य आहे. आता शून्य दृष्टीने कुठेतरी पाहत नको बसू. शकुंतले, कण्वांनी तिच्या जवळ जाऊन तिला आश्वासन व सांत्वरपर बोलून तिचे मन शांत केले. बाबा, कण्वांच्या दयाळू क्षमाशील मनाच्या त्या वाक्यामुळे शकुंतलेचे बांध बसलेले भावनावेग एकदम अश्रूंच्या वाटेने वाहू लागले. कण्व म्हणाले, अगं, दुष्यंत काही दृष्ट नाही. तो पराक्रमी आहे, धार्मिक आहे. तुझी निवड अगदी योग्य आहे बरं. असं पहा, तुला जो पुत्र होईल तो चक्रवर्ती होईल, महाबलाढ्य होईल बघ. तू किती भीतेस? अगं, दुष्यंतावर मी रागावलेलो नाही. तुझ्यावर मी प्रसन्नच आहे. बोल, काय वरदान देऊ तुला? शकुंतलेने भरलेल्या मनाने मागितले. बाबा, वरदानच देणार असाल तर माझे मागणे एवढेच आहे की पौरवांच्या कुळातले सर्व राजे धर्मशील असावेत व ते कधीही राजभ्रष्ट होऊ नये. तथास्तु, कण्व ऋषींनी म्हटले. सौती कथा सांगता सांगता जरा वेळ थांबले, पण श्रोत्यांची उत्सुकता वाढली होती. एक जण म्हणाले की सांगा ना पुढे काय झाले ते? दुष्यंताने सैन्य पाठवले का नाही तिला न्यायला? नाही नाही, दुष्यंताने त्यानंतर कोणालाच पाठवले नाही, सौतींनी सांगितले. काय म्हणता? शौनकांनी आश्चर्य उद्गार काढले. सौती म्हणाले, शकुंतला पुढे प्रसूत झाली. तिला जो पुत्र झाला तो इतका भराभरा मोठा झाला की तो 6 वर्षांचा असताना अरण्यातील सिंह, व्याघ्र, वराह यांना पकडून आणीत असे. त्याचा देह मोठा दिसे. तो अत्यंत बलिष्ठ होता. आश्रमात व भोवतालच्या वनात तो कोठेही हिंडे आणि कोणतेही शक्तीचे कृत्य करी. त्याचे एक एक प्रताप असे असत की त्याचे नावच सर्व दमन असे पडले. आपल्या शकुंतलेचा हा पुत्र आश्रमात ठेवण्यात आता अर्थ नाही. आपली ही मानसकन्या तरी किती दिवस अशीच राहील? कण्व विचार करू लागले. जिकडचे माणूस तिकडे गेलेले बरे. दुष्यंताकून एकदा तरी निरोप आला का? छे, आता हिला या सर्व मनासह दुष्यंताच्या नगरीला पाठवलेच पाहिजे. कण्वांचा विचार नक्की ठरला. शकुंतले,
ओ काय बाबा, इकडे ये. अगं, आता तुझे इथे राहणे मला जरी तू कितीही प्रिय असलीस तरी उचित नाही. होय बाबा, महाराज येतील, त्यांची चतुरंग सेना येईल म्हणून आपण किती वर्ष वाट पाहिली. हा सर्व दमन केवढा मोठा झाला आहे याचे लक्षणच काही निराळे दिसते. याच्यावर युवराज पदाचे संस्कार लवकर होतील तितके बरे. मला वाटते की 1-2 शिष्य सोबतीला घेऊन तू स्वतःच राजनगरीत जावे. बाबा, आपण सांगता ते उचित आहे, पण मला ते ओळखतील की नाही मनात दुष्ट शंका घोळते. त्यांच्यासारख्या धर्मशील राजाने अशी वचने विसरावीत हे लक्षण काही ठीक दिसत नाही. या अंगठीचा एक आधार आहे म्हणा, पण भूपतींची स्मृती ही क्षणिक असते म्हणतात. तरी पण असेच किती काळ राहायचे? मलाही आता राहवत नाही. या आश्रमाचा, माझ्या सखींच्या आसमंतातील मी लावलेल्या व आत मोठ्या झालेल्या फळाफळांनी बहरलेल्या तरुलतांचा आणि तुमचाही निरोप घेणे हे केव्हा तरी आवश्यक आहे. आणि हा सर्व दमन गरीब हरिणांना सुद्धा त्रास देतो, उगीच पशूंना छळतो, हे काही बरे नाही. मी पितृगृहातून पतिगृही जावे हेच आता खरे. शकुंतलेचा कण्व मुनींनी 2 शिष्य सोबत देऊन दुसऱ्या दिवशीच पाठवले. शकुंतलेला जाताना तिला सासरी गेल्यावर कसे वागावे व राजाचे मन कसे राखावे याचा उपदेश केला. कण्व ऋषींना व शकुंतलेला शेवटी रडू कोसळले. शकुंत पक्षांच्या जवळून अर्भकावस्थेतील ही मुलगी आपण उचलली व आश्रमात आणली तेव्हा पासूनचा तिचा सारा बालपणानी तारुण्यातील अलीकडच्या घटना त्यांना आठवल्या. शकुंतलेने तर प्रत्येक वृक्षाला, प्रत्येक लतेला, गाई वासरांना अशा काही भावनापूर्ण स्पर्शाने निरोप दिला की वासरांच्या व गायींच्या डोळ्यातूनही अश्रू आले. सर्व दमनाला गोडीने व प्रेमाने जवळ घेऊन दोन्ही शिष्यांसह तिने राजनगरीची वाट धरली. तेव्हा आश्रमातील सर्वजण, ती मंडळी अरण्यातील पायवाटेने जाताना दिसेनाशी होईपर्यंत उभे राहिले होते. आता आश्रमाला कितीतरी दिवस रिक्तपणा जाणवणार होता. राजनगरीतून मोठ्या मार्गाने ते दोघे तापस, ती तरुण सुंदरी तापसी व तो आडदंड सर्वदमन सर्वांचे लक्ष वेधीतच राजसभेपर्यंत आले. सकाळपासून चालता चालता ते राजसभेशी आले तोपर्यंत दुपार झालेली होती. राजनगरीत त्यांची कोठेही ओळख नव्हती. असे अनेक तापसी त्या नगरीत कामानिमित्त येत जात असत, पण सर्व दमनाच्या बलवंत देहाकृतीने आणि राजबिंड्या मुद्रेने अनेक जण वळून पाहत व पुढे जात. राजसभेत त्या शिष्यांनी प्रवेश मिळवला. दुष्यंत व त्याचे मंत्री तेथेच होते. उच्चासनावर सर्व भूषणांनी अलंकृत व ऐश्वर्याने युक्त असा दुष्यंत शकुंतलेच्या दृष्टीस पडला. मृगयेच्या वेशातील पूर्वीची त्यांची भेट व दर्शन आणि आता अधिकच तेजस्वी दिसत होता. तिच्या हृदयात धडधड होत होती. शिष्यांनी तिला थोडे पुढे जाण्यास सांगितले. सभेच्या कामातून सर्वांचे लक्ष उडाले. तिने सर्वांकडे पाहिले. मनाच्या हिय्या करून राजाला म्हटले, राजन, हा आपल्या दोघांचा पुत्र आहे. हा तुमच्यापासूनच मला झालेला पुत्र. कण्व ऋषींच्या आश्रमात तुम्ही आला होता, आठवते ना? मला तुम्ही वचन दिले होते ते आठवते ना? हा सर्व दमन आता युवराज पदाचा अभिषेक करण्यास योग्य झाला आहे. सभा तटस्थ, राजा तटस्थ. राजाला सर्व काही आठवत होते, पण सभेत हे सरळ सरळ मान्य करणे म्हणजे अनर्थ. कोणीही स्त्रीने यावे आणि आपला मुलगा राजपुत्र आहे असे म्हणावे. अशाने राजसत्तेत घोटाळे उडतील. छे, हिला वरकरणी काहीच ओळख दाखवित नाही मी, असा तात्काळ विचार त्याने केला. आता तो सभेत बसलेला भूपती होता. मृगेला गेलेला, वनस्त्रीने व शकुंतलेच्या सौंदर्याने मोहून गेलेला श्रांत पथिक नव्हता. राजाने तिला झिडकारले. आपल्याला हे काहीच माहीत नाही असे दाखवून तिला तो हकलून द्यायला निघाला. विश्वामित्र व मेनकेचाही त्याने धिक्कार केला. उर्वरित कथा श्रोते आपण आता महाभारताच्या भाग 20व्यामध्ये पाहणार आहोत. आता राजा नेमके काय म्हणणार आहे आणि राजा दुष्यंताचे पुढे काय होणार याविषयीची कथा पुढील भागात. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.